नमस्कार, मी अमरीन खान, औरंगाबाद UCI टीव्ही नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महानगरपालिकेची 2 महिन्यांपासून बंद असलेली अतिक्रमण निष्कासन कारवाईस पैठण गेट पासून पुन्हा एकदा सुरुवात। पैठण गेट मध्ये चालला महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाचा हातोडा। पैठण गेट वासियांनी अतिक्रमण निष्कासन कारवाईस दर्शविला विरोध। गंगापूर नगर येथून नगराध्यक्ष पदाकरता भरण्यात आले फॉर्म। भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विजय, सर्व जुने रेकॉर्ड तोडत होणार, प्रशांत बंबांनी व्यक्त केला विश्वास। शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमार्फत निवडणूक आयोगापासून राजकीय घडामोडींवर अनेक विषयांवर मांडले आपले मत। सपना शरणागत मृत्यू प्रकरणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय मंडळ बदलून त्रयस्थ वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करण्याची अभिजित शरणागत यांची मागणी। 29 ची तयारी भाजपाने आत्ताच सुरू केली आहे। कोणत्याही स्थितीत शिंदे हे तिथे टिकणार नाहीत, त्यांना बाहेर पडावे लागेल। पुन्हा एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे भाकीत। महापालिकेने नुसत्या बैठकी न घेता NGOच्या सहकार्याने शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण करण्याबाबत नियोजन करावे, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया प्रतिनिधींचे मत। महानगरपालिका शहर विकास अंतर्गत भूसंपादित करीत नागरिकांना देत नाही TDR, हर्सुलवासियांचे म्हणणे। मनपा विरोधात हर्सुलवासियांची आंदोलनाची तयारी। समग्र शिक्षा जिल्हा परिषद व गट साधन केंद्र पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप साहित्य साधने वाटप व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन। मालेगावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेची संबंधित नराधमाला फाशीची मागणी, तर दामिनी महिला संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा देण्यात आला इशारा। सोमवारपासून सर्व लालपरी वेळेवर मार्गस्थ होण्याचे ST महामंडळ विभाग नियंत्रकांनी दिले आदेश। थंडीची चाहूल लागताच गरम कपडे विक्रेत्यांच्या बाजारात खरेदीकरिता नागरिकांची वाढली गर्दी। नमस्कार, राज्यात 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हवामान तज्ञ पंजाबराव डंक यांचा अंदाज।